विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री धुळेचा 52वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता साक्री तालुक्यातील विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय तालुका साक्री जिल्हा धुळेचा 55वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम आज घेण्यात आला। दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन द्यावे या उदात्त हेतूने या ठिकाणी सदर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम पार पडत असतो। त्यानिमित्तानेच आज 52वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळ साक्रीचे सचिव तथा चेअरमन दादासाहेब रामराव पाटील कोऑपरेटिव्ह बँक साक्री आबासाहेब सुरेश रामराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते। पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक देण्यात आले। तर प्रमुख अतिथी म्हणून विद्या विकास मंडळ साक्रीच्या अध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मंगलाताई सुरेश पाटील, विद्या विकास मंडळ साक्री उपाध्यक्ष तथा धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष भैयासाहेब चंद्रजीत सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग देखील उपस्थित होता। तर विद्यार्थ्यांनी विविध कला क्षेत्रात विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला व सहभाग घेऊन या ठिकाणी स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय अशा प्रकारे या ठिकाणी पारितोषिक मिळवले। त्या पारितोषिक वितरण समारंभ आज पार पडला। तर प्रसंगी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र हिरे, उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील, क्रीडा संचालक डॉक्टर हसीनखा तडवी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर चंद्रकांत कडरे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर पंकज अहिरे, स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सचिन गोवर्धने व सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी सदर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर विद्यार्थ्यांनी आपल्या विविध क्षेत्रात विविध शिक्षण क्षेत्रातल्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारितोषिक देण्यात आले। तर ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला व ते अपयशी ठरले तरी देखील त्यांनी पुढे खचून न जाता पुढे स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा, पुढील वर्षी पारितोषिक मिळवावे असे देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आले। तर प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान सत्कार विद्या विकास मंडळाच्या वतीने करण्यात आला। तर अतिशय उत्साहात सदर 52वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। एवढे अनर्थ एका अविद्येने केले असे सांगून शिक्षण हीच समाज परिवर्तनाची किल्ली असल्याचे स्पष्ट केले। या विचारांची प्रेरणा घेऊन कैलासवासी दादासाहेब रामराव पाटील यांनी 1971 साली विद्या विकास मंडळाची स्थापना केली। आज माननीय आबासाहेब सुरेश रामराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय प्रगतीची नवी क्षितिजे गाठत आहे। सन 1971 मध्ये स्थापन झालेले हे शैक्षणिक संकुल आज 55व्या वर्षात पदार्पण करत आहे। कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रमासह समाजशास्त्र, रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण तसेच विविध विषयांमध्ये संशोधन सुविधा उपलब्ध आहे। अहवाल वर्षात वरिष्ठ महाविद्यालयात 828, कनिष्ठ महाविद्यालयात 519, पदव्युत्तर विभाग 447 असे एकूण 1405 विद्यार्थी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे। मार्च एप्रिल 2025 विद्यापीठ व मंडळ परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले। पदार्थ विज्ञान विभागातील विद्यार्थिनी कुमारी चाळसे सायली संतोष हिने विद्यापीठात द्वितीय क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाचा गौरव वाढविला। महाविद्यालयातील ग्रंथालयात चालू शैक्षणिक वर्षात एकूण 1,27,000ची 827 ग्रंथांची खरेदी झाली। आज पावेतो एकूण ग्रंथ संपदा 42,826 असून एकूण 38 नियतकालिके दैनिके उपलब्ध आहेत। या ठिकाणी उपस्थित असलेले साक्री नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, सभापती, नगरसेवक, या कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक वर्ग। आता इकडे भाषणं सुरू आहेत, मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना गप्पांमध्ये जास्त इंटरेस्ट दिसतो। तर मी भाषण करावं की गप्पा मारावे, काय वाटतं तुम्हाला? भाषण? मला गप्पा करायच्या तुमच्याशी। चला, पहिला प्रश्न
तुमच्यातल्या किती विद्यार्थ्यांना IAS व्हावं असं वाटतंय? प्राचार्य साहेब, तुमच्यातल्या किती विद्यार्थ्यांना IPS व्हावं असं वाटतंय? हात वर करा. मुलींमध्ये 1-2 हात वर आलेत. बरं ठीक आहे, IAS IPS व्हायचं नाही, कुठला तरी अधिकारी व्हावं असं कोणाला वाटतं? सैन्यात कोणाला जावं असं वाटतं? छान, हे मला आवडलं. पोलीस डिपार्टमेंटमध्ये किती लोकांना जावं असं वाटतं? मुली सुद्धा आहे त्याच्यामध्ये. आणि शिक्षक किती लोकांना व्हावं असं वाटतं? व्यवस्था असेल तर ती करिअर ओरिएंटेड असते, की जेव्हा विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येतो तेव्हा त्याला आपलं करिअर कळलं पाहिजे. आपण काय होण्यासाठी शिक्षण घेतोय हे विद्यार्थ्याला कळलं पाहिजे असं मला वाटतंय. बरं, तुमच्यातल्या कोणी मला प्रतिसाद दिला नाही की मला IAS IPS व्हायचं? का प्रतिसाद दिला नाही कोणी सांगेल? तुम्हाला असं वाटतंय ना की IAS IPS व्हायचं किंवा मोठा अधिकारी व्हायचं तर खूप खूप टॅलेंटेड माणूस पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? बरोबर? म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की ज्याला 12वीला 90% वर मार्क्स आहेत, ज्याला BA BCom BSc ला 80% वर मार्क्स आहेत, तो ऑफिसर होतो असं वाटतंय तुम्हाला? सर्वसामान्य विद्यार्थी होऊ शकत नाही? आवाज होऊ शकतो. बरं चला, माझा एक सिंपल प्रश्न आहे. सायन्सचे किती विद्यार्थी आहेत? मी पण 12वी सायन्सला होतो. आज माझी पोस्ट काय आहे? माझी पोस्ट काय आज? महानगरपालिका आयुक्त कमिशनर. चला सांगा मला 12वीला किती मार्क्स होते? कोण सांगतं? कोण गेस करतं? काही सांगा. हा, 60. अजून? ठीक आहे, तुमचे सगळ्यांचे अंदाज खोटे आहेत. मी 12वीला पहिल्या प्रयत्नांमध्ये 3 विषयांमध्ये फेल होतो. म्हणजे तुमच्यासारखाच मी आहे आज. मी 12वीला फिजिक्समध्ये फेल होतो, केमिस्ट्रीमध्ये फेल होतो, बायोलॉजीमध्ये फेल होतो. नाही, चांगल्या पोझिशनवर बसले. वितरण समारंभासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याचा निश्चित आनंद पण आहे, अभिमान पण आहे. आपला हा जो कार्यक्रम असतो बक्षीस वितरणाचा, हा फक्त ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळतोय त्यांच्यासाठीच नाही तर संपूर्ण महाविद्यालयासाठी देखील अभिमानाची गोष्टच आहे ही. वर्षभर जी मेहनत केलेली असते, कष्ट केलेली असतात, त्याचा गौरवाचा आज दिवस असतो. तुमचे सगळ्यांना जरी मिळालं नसेल पारितोषिक, पण तुमच्या सहकाऱ्यांना मिळालंय. त्याच्यामुळे ज्यांना मिळालंय त्यांना निश्चित आनंद आहे, पण ज्यांना नाही मिळालं पारितोषिक आज, त्यांनी खचून न जाता अधिक प्रयत्न करायची, अधिक मेहनत करायची. ते म्हणतात ना, अपयश ही यशाची पायरी आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की यश हे कधीच प्रयत्नाची साथ सोडत नाही. जो प्रयत्न करेल त्याला यश एक ना एक दिवस मिळणारच आहे. काल तुमचं गॅदरिंग झालं. गॅदरिंग फक्त काही एंटरटेनमेंटसाठी नसतं, मनोरंजनाचं एक प्लॅटफॉर्म नाहीये. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमधील कला व त्यांचा आत्मविश्वास, सांस्कृतिक गुणांचं देखील दर्शन आपल्याला मिळतं. आत्मविश्वास बघायला मिळतो. तुमचा गॅदरिंगमध्ये जो आत्मविश्वास असतो तो आज इथं येऊन थोडासा कमी जाणवलेला दिसतोय. फडणवीस साहेबांनी जेव्हा विचारलं की कोणाला IAS व्हायचंय, कोणाला IPS व्हायचं अनेकांना आहे, मनातून इच्छा अनेकांना आहे बरं का साहेब, पण इतर सहकारी बसले, कोण कोण बसलंय, याला लाजेल त्याला लाजेल, त्याच्यामुळे बरेचसे ज्यांना हात वर करायचे होते त्यांनी केले नसतील. तुम्हाला सांगतो साहेब, आता तिथं लिहिलंच आहे 52वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ. 52वा म्हणजे ते दिसतच आहे की 50 वर्षापेक्षा जास्त झाले या कॉलेजला. आणि त्या काळात माझ्या आजोबांनी ही संस्था जेव्हा सुरू केली तेव्हा त्यांचा उद्देश हाच होता की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी धुळ्याला किंवा जळगावला, मालेगावला जायला लागायचं, इतक्या लांब जावं लागायचं. आणि ती सगळ्यांची परिस्थिती नव्हती, म्हणून वंचित राहायचे बरेचसे विद्यार्थी.
हा त्याच्या मागचा प्रामाणिक उद्देश होता. आणि ज्या याच्याने त्यांनी सुरू केली त्यांना तसे सहकारी लाभत गेले आणि संस्थेचा विकास झाला. नंतरच्या काळात माझ्या वडिलांनी 30 क्रांती ज्योती पुढे नेली आणि अधिक विकास केला संस्थेचा, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने चालवली. साहेब, जरी आम्ही साक्रीसारख्या एका आदिवासी रिझर्व्ह असलेल्या तालुक्यात, जिथं बहुसंख्य पॉप्युलेशन आदिवासी अशा तालुक्यात जरी आपली संस्था असली, पण तरी विद्यापीठाचा विश्वास संपादन केलाय आणि वरिष्ठांचा विश्वास संपादन केल्यामुळे अनेक मोठे मोठे कार्यक्रम घेण्याची संधी आमच्या विद्यापीठाला, आमच्या महाविद्यालयाला विद्यापीठाने दिली. आता तुम्हाला यांनी आपले सचिन गोवर्धने सरांनी जे वाचून दाखवलं त्याच्यामध्ये बरेचसे प्रामुख्याने सांगण्यासारखे तर अलीकडचेच विषय, की नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे जे आता नवीन बदल होणार आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स विषयाचा जो नवीन अभ्यासक्रम असेल त्याची कार्यशाळा विद्यापीठ स्तरावरची आता मागच्या आठवड्यात याच आठवड्यात झाली ना आपल्याकडे, याच आठवड्यात आमच्याकडे विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा झाली आणि नवीन सिलेबस कसा असेल त्याच्यावर चर्चा इथं झाली. आठवड्यात राष्ट्रीय स्तरावरची इंटरडिसिप्लिनरी कॉन्फरन्स झाली ऑन सायन्स, ह्युमॅनिटी, कॉमर्स या विषयावरची राष्ट्रीय स्तरावरची कॉन्फरन्स देखील इथं झाली साहेब. आणि राज्यातून लांबून लांबून अनेक ठिकाणचे मान्यवर इकडे आले, त्यांनी पेपर प्रेझेंट केले, विद्यार्थ्यांनी पेपर प्रेझेंट केले. 100च्या पुढे आपल्याकडे त्या दिवशी पेपर प्रेझेंटेशन झालं एक आठवड्यापूर्वी. दर महिन्यात काही ना काही मोठे कार्यक्रम विद्यापीठ आम्हाला होस्ट करायची संधी देते आणि आमचा जो स्टाफ आहे प्राध्यापक वृंद पूर्ण मेहनत करता विद्यार्थ्यांची इन्व्हॉल्वमेंट करून घेतात आणि प्रत्येक कार्यक्रम एक यशस्वी पद्धतीने पार पाडतात. आज काय झालंय, हे इतके कार्यक्रम गॅदरिंग सगळं झाल्यामुळे बरेचसे विद्यार्थी आज आलेले नाहीयेत. 12वीची परीक्षा पण आहे, या नाहीतर यांचा सहभाग सगळीकडे असतो विद्यार्थ्यांचाही आणि प्राध्यापकही तेवढ्या जोरात काम करतात. तर तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल की अशा ठिकाणी तुम्हाला आज तुमचं मत हे मांडता आलं विद्यार्थ्यांपुढे आणि आम्हाला इतका आनंद झाला की तुमच्यासारख्यांना बघून देखील त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल की तुम्ही एक सर्वसाधारण ॲव्हरेज विद्यार्थी असून फक्त जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आज एवढ्या मोठ्या पदावर पोहोचले, तर निश्चित ते प्रत्येकाला एक प्रेरणा देऊन जाईल. आणि आजपासून जे तुम्ही सांगितलं की संध्याकाळी 1 तास बसून सगळ्यांनी जो निर्णय घ्यायचा आहे ते नक्कीच सगळे विद्यार्थी करतील अशी मला खात्री आहे. मी विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगेल शेवटी की भविष्य तुमचं आहे, ते उज्ज्वल करा, जिद्द ठेवा, मेहनतीने याच्या पुढचं प्रवास पूर्ण करा शिक्षणाचा. आणि शिक्षण म्हणजे काय फक्त पुस्तक आणि परीक्षा नाहीये, तुमच्यामधला आत्मविश्वास आणि जे गुण असतात, इतर गुण, कला गुण, सांस्कृतिक गुण, हे सगळे त्याच्यासोबत फक्त काय तुमच्या पदवीमुळेच तुमचं पुढचं करिअर होत नाही. त्याच्यासोबत जसं साहेबांनी सांगितलं, कापडणी साहेबांनी, ते फार महत्वाचं आहे की इथं तुमच्या अंगात कौशल्य असलं पाहिजे, तुमच्या अंगात नेतृत्व असलं पाहिजे आणि हे सगळे गुण तुमच्यातले विकसित करण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करत असतो. तर आत्मविश्वासाने पुढे जा आणि आपल्यामधले हे गुण समोर येऊ द्या सगळ्यांच्या. तुमचं गॅदरिंगमध्ये बरेच सगळ्यांनी ते बघितलं, पण ते जगासमोर आले पाहिजे, तर तुमचं भविष्य निश्चित उज्ज्वल आहे. तुम्ही आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलंच करून दाखवाल याची मला खात्री आहे. तर आज ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळणार आहे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन, आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी पूर्ण मेहनत करा, पुढच्या वर्षी तुमचाही नंबर लागलाच पाहिजे. मी प्राध्यापकांनाही विनंती करेल की तुम्ही अधिक जास्त लक्ष देऊन विद्यार्थ्यांमधले सगळे गुण हेरून त्यांचा जास्तीत जास्त व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल याकडेही लक्ष दिलं पाहिजे. शैक्षणिक विकासाबरोबर व्यक्तिमत्वाचा विकास करणे हा देखील आपली एक जबाबदारी आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपली या विषयावर परवा चर्चा झालीच आहे, ते लवकर इम्प्लिमेंट करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. सगळ्यांना पुन्हा एकदा अभिनंदन करतो. मला आज इथं बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मी प्राचार्यांचे, आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद.
विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय साक्रीच्या 52वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं आज पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी धुळे महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय नितीन गुलाबराव कापडणीस साहेब उपस्थित होते आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव आदरणीय आबासाहेब सुरेश पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाच्या अध्यक्षा सौ मंगलाताई सुरेश पाटील, उपाध्यक्ष भैयासाहेब चंद्रजित पाटील आणि साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ उषाताई पवार आणि इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून सालाबादाप्रमाणे पारंपरिक पद्धतीने पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते आणि या कार्यक्रमासाठी उदंड असा प्रतिसाद मिळालेला होता। कालच महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या ठिकाणीही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला। गुणवंत विद्यार्थी तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि युवा रंग यामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान या कार्यक्रमामध्ये करण्यात आला। या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग, पत्रकार बंधू आणि सामाजिक कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिला। आजचा हा पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयाच्या दृष्टीने शैक्षणिक प्रवासातील अतिशय अभिमानाचा असा क्षण असतो आणि या क्षणी केवळ पुरस्कार प्रदान करण्याचा हा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा, परिश्रमाचा आणि गुणवत्तेचा गौरव करणारा कार्यक्रम असतो। अशा सगळ्या मान्यवरांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आदरणीय माननीय श्री नितीन गुलाबराव कापडणीस साहेब यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना स्पर्धा परीक्षाकडे वळताना फक्त आपलं व्यक्तिमत्व विकास करून आणि गुणवत्तेच्या आधारावर न जाता आपण जर आपले गुण विकसित केले तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो असे संबोधन करून विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप दिली आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा उत्साह त्या ठिकाणी निर्माण केला। त्याबद्दल मी आदरणीय आयुक्त साहेबांचे आभार मानेन। त्याचबरोबर विद्या विकास मंडळाचे सचिव आबासाहेब सुरेश पाटील, मंगलाताई सुरेश पाटील आणि भैयासाहेब चंद्रजित पाटील आणि इतर मान्यवरांचे या निमित्तानं प्राचार्य या नात्याने मी आभार मानेन। मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या 40 वर्षाच्या काळात आणि महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून शेवटचा पारितोषिक वितरण समारंभ साजरा करताना सगळ्या स्तरावरून मिळालेला जो उदंड प्रतिसाद आहे तर त्याबद्दल मी सगळे सहकारी प्राध्यापक, संस्थाचालक आणि परिसरातील मान्यवर या सगळ्यांचे या निमित्तानं आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर हसीन का शकील अहमद कातडवी, साक्री महाविद्यालय क्रीडा संचालक। आज आमच्या महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला। त्यामध्ये आमच्या महाविद्यालयातील बरेच संघ हे आंतरमहाविद्यालय, आंतरविभागीय व विद्यापीठ लेवलपर्यंत आमचे विद्यार्थी खेळले गेलेले। त्यामध्ये कुस्तीमध्ये यामध्ये आमचे विद्यापीठ खेळाडू सानिया युवराज अहिरे हिने विद्यापीठ संघात, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व केलं। त्याचप्रमाणे राजवर्धन हिरे याने कुस्ती ग्रीको रोमन या स्पर्धेत महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व केलं। त्याचप्रमाणे जामकी पावरा, किशोर मोरे, त्याचप्रमाणे किशोर सोनोने व ललित नांद्रे यांनी आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट विद्यापीठस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला। त्याचबरोबर आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेमध्ये मुलींचा संघ आमचा उपविजयी ठरला। त्याचबरोबर खो खो महिला संघ हा तृतीय स्थान ठरला। त्याचबरोबर कुस्ती, ग्रीको रोमन व फ्रीस्टाईल या स्पर्धेमध्ये आमचं महाविद्यालय हे उपविजयी ठरलं। त्याचप्रमाणे क्रिकेट पुरुष या स्पर्धेमध्ये आमचं महाविद्यालय तृतीय क्रमांक प्राप्त केला। गुड आफ्टरनून एवरीवन।
I am Saili Santosh Chase, a proud graduate from this college, SC Patil College, and currently a MSc Physics student from Institute of Science, Mumbai. I feel extremely honored and grateful to stand here today and receive this award. This moment is very special for me, and I sincerely thank the institution for recognizing my efforts. I would like to express my heartfelt gratitude to our respected principal, Sir Dr. R. Rendre, sir, and for their constant guidance and supporting me. His vision and leadership always have inspired us to aim higher and work harder. I would like to thank physics department, all the faculty members for believing in me and for their constant guidance and support. I would like to thank my parents and friends for believing in me and motivating me in every step.